मालेगावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील उपनेते अद्वै हिरेंनी भाजपात प्रवेश केला। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मालेगावच्या अद्वै हिरेंनी कमळ हाती घेतल्यानंतर शिवसेनेला टोला लगावला। कोण अद्वै हिरे? प्रताप सरनाईक यांनी थेट सवाल केला। भाजप प्रदेश मुख्यालयात प्रवेश सोहळा पार पडला। राजू शिंदे यांनी भाजपमध्ये घर वापसी केली। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी पक्षप्रवेश केलेला आहे। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात शिवसेनेचे संभाजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी मुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची उपस्थिती होती। धाराशिवच्या परंडा नगर परिषदेत तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचा गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। परंडा नगर परिषदेत राजकीय वादातून 2 गटात दगडफेक झाली। निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्यानं गोंधळ निर्माण झाला होता। अर्नेड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष जायदा शेख यांनी पदाचा राजीनामा दिला। त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। महानगरपालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती केल्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय। साहिल नगर परिसरातील मुस्लिम नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला। राष्ट्रवादी सर्वधर्म समभाव राहिलेला नसल्याचं म्हणत त्यांनी पक्षप्रवेश केला। कोल्हापुरातील निकृष्ट रस्त्यावरील टोल वसुली बंद करा, अन्यथा 1 डिसेंबरला स्वाभिमानीचे कार्यकर्ते टोल वसुली बंद पाडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी संघटनांनी दिलाय। स्वाभिमानीच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। भिवंडीतील सोनाळेमधील आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला। आदिवासी वस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिलं। तातडीनं मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भंडारा शासनाचा बोनस मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। तर डीएमओंनी बोनस देण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हा पवित्रा मागितला। वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात सांगली सर्वपक्षीय धरणं आंदोलन करण्यात आलं। स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची अनोखी मागणी करण्यात आली। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये खून, मारामारी, अवैध धंदे अशा घटनांमध्ये वाढ झाली, त्यामुळे आंदोलन करत अशी मागणी करण्यात आली। जालन्यातील 3 नगरपरिषदांच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे। तर या 3 नगरपरिषदांमध्ये 42 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। परतूर नगरपरिषदेत सर्वाधिक 16, अंबडमध्ये 14 तर भोकरदनमध्ये 12 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। जालन्यात नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं 3ही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी केली। भोकरदन नगरपरिषदेत सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। तर परतूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांनी नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर अर्ज दाखल केले। निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केला। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तिकीट वाटप आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे असल्यानं त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवलं असल्याची चर्चा आहे। पंढरपूरमधून भाजपच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या श्यामल शिरसट यांनी दुसऱ्याच दिवशी श्रीरामाचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। उमेदवारी अर्ज भरताच त्यांनी देवाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली। पुण्यातील नगरपरिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीतील 398 जागेसाठी 2,500 उमेदवारी अर्ज दाखल झाले। जिल्ह्यात 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत, तर नगराध्यक्षपदाच्या 17 जागांसाठी 193 अर्ज दाखल झाले। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगराध्यक्षपदासाठी 168 उमेदवारी अर्ज दाखल झाले। यामध्ये 18 महिलांचे उमेदवारी अर्ज आहेत। सर्व पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। बुलढाण्यात पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडलाय। नगराध्यक्षपदाच्या 11 जागांसाठी 212, सदस्यपदाच्या 286 जागांसाठी 2541 उमेदवारी अर्ज दाखल झाले। त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीत चांगली चुरस पाहायला मिळते। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले। शेवटच्या दिवशी सदस्यपदासाठी 1568 अर्ज आले। 8 नगराध्यक्षपदासाठी तब्बल 110 उमेदवारांनी अर्ज केलेत। नगरसेवक पदासाठी ईश्वरपूरमध्ये सर्वाधिक 272 तर नगराध्यक्षपदासाठी आटपाडीमध्ये सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले। 21 नोव्हेंबर ही अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे। नाशिक महापालिकेचं प्रारूप प्रभाग रचनेमधील जागानिहाय आरक्षण जाहीर झाले। त्यावर 24 नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत। मागील निवडणुकीप्रमाणे प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही। काल नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। सोलापूरच्या सांगोल्यात नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक 31 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर पंढरपूरमध्ये नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले। वाशिम जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाही पाहायला मिळते। सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे।
यवतमाळमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आप्तस्विकी यांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळालं आहे। तर मंत्री अशोक उईके यांची मुलगी मंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी तसंच माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सुनेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर भाजप आणि शिवसेना यांचा दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक आखाड्यात आहे। त्यामुळे कळंब नगर परिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। साताऱ्यातील फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद निवडणुकीत समोर आला। या दोघांनीही आपल्या नातेवाईकांनाच नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवले, त्यामुळे या ठिकाणी चांगली चुरस पाहायला मिळते। सांगली नगर परिषदांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आप्तस्विकी यांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतंय। ईश्वरपूरमध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगेंचे पुत्र आणि आष्टा नगर परिषदेसाठी माजी आमदार विलासराव शिंदेंच्या मुलाला उमेदवारी दिली। वाशिममध्ये नगराध्यक्षपदासाठी 83 तर सदस्यपदासाठी 1000 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। अर्जाची छाननी करून अंतिम उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे। निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले। धाराशिव जिल्ह्यात 8 नगर परिषदांमध्ये घराणेशाही खंडित झाली। सर्वच पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट दिले। राजकीय कुटुंबातील एकही व्यक्ती नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात नाहीये। केवळ उमरग्यात नगराध्यक्षपदासाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड निवडणुकीत दिसतील। जालना जिल्ह्यात भोकरदन, अंबड आणि परतूर या 3 नगर परिषदांसाठी निवडणूक होणार आहे। 3 नगर परिषदातील नगराध्यक्षपदासाठी एकूण 42 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी 416 अर्ज दाखल झालेत। या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येत आहेत हे पाहायचं आहे। जालना शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला। जायकवाडी धरणातून येणारी पाईपलाईन निसटल्यानं पाणी वितरण थांबवलं। पाईपलाईनची दुरुस्ती झाल्यानंतर 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे। संभाजीनगरमध्ये पुढील 6 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। मागील काही दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय, त्यामुळे नवीन जलवाहिनीच्या जोडणीसाठी 6 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। संभाजीनगर शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा सुरू होणार आहे। शहरातील 10 रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या पुढील टप्प्याला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत तक्रार करून देखील अधिकारी दुर्लक्ष करतायत, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यानं कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली। सोलापूरच्या बार्शी एसटी आगाराचा निष्काळजीपणा समोर आला। वैराग्य ते यावली दरम्यान धावणारी एसटी बस 3 तास उशीर आली, त्यामुळे प्रवाशांसह शाळा विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। चंद्रपूरच्या सिंदेवाईमधील डोंगर गावात एक प्रौढ अस्वल थेट घरात शिरलाय। सुंदर जुमनाके यांनी प्रसंगावधान राखत लगेच दार बंद केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। संगमनेर शहरात पुन्हा मोठी रक्कम सापडली। 4 चाकी वाहनातून 15 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या पथकानं मोठी कारवाई केली, तर 2 दिवसांपूर्वी 1 कोटीची रक्कम हस्तगत करण्यात आली होती।